द लास्ट इयर मी हे सगळे बुक्स रीड केलेले आहेत. सो ह्या सगळ्या बुक्सची मी समरी नाही देत, जस्ट रिव्ह्यू देते की मला त्या बुक्समधून कोणत्या गोष्टी शिकायला मिळाल्या. हे सगळे बुक्स वाचून मला एक गोष्ट तर कळली की लाईफ बदलण्यासाठी मोठ्या गोष्टी करायची गरज नसते. समटाईम्स स्मॉल आयडिया इज इनफ फॉर दॅट. तर हे फर्स्ट बुक यू कॅन विन बाय शिवखेरा. तर या बुकमधून माझ्यासाठी सर्वात इम्पॉर्टंट लेसन होता की सक्सेस फक्त टॅलेंटमुळे मिळत नाही, तर आपला ॲटिट्यूड, डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी इज इक्वली इम्पॉर्टंट असतात. मला विशेषतः हे जाणवलं की आपण अनेकदा आपल्याला काय मिळालं नाही ह्यावर फोकस करतो, पण आपल्याकडे काय आहे ह्या गोष्टींकडे जर आपण जास्त फोकस दिला तर आपण जास्त आनंदी राहू शकतो. आणि या बुकने मला गोल्स फक्त मनात ठेवायचे नाहीत, तर ते ॲक्च्युली छोट्या छोट्या ॲक्शन घ्यायच्या आणि त्यासाठी वर्क केलं पाहिजे, ही गोष्ट मी त्यातून लर्न केली. सेकंड बुक आहे रहस्यशक्तीचे बाय डॉक्टर जोसेफ मर्फी. तर या बुकने मला आपल्या थॉट्स आणि आपले बिलीफ किती पॉवरफुल असू शकतात याबद्दल विचार करायला लावलं. आपण स्वतःबद्दल काय बिलीफ करतो, आपल्या माइंडमध्ये कोणते थॉट्स रिपीट्स करतो, त्याचा आपल्या बिहेवियर परिणाम होऊ शकतो. तर मला यातून एक हॅबिट आवडली की निगेटिव्ह थॉट्स आपण आला की त्याला ब्लाइंडली बिलीव्ह करण्याऐवजी त्याला ऑब्झर्व करणं आणि कॉन्शियसली बेटर थॉट्स चूज करणं. तर माझ्यासाठी हा बुकचा बिगेस्ट टेकवे असा होता की माइंडसेट बदलणं म्हणजे रिॲलिटी मॅजिकली बदलणं नाही, तर माइंडसेट बदलल्यावर आपण घेतलेले डिसिजन आणि ॲक्शन बदलू शकतात. सो हा एक खूप पॉझिटिव्ह पॉईंट होता या बुकचा. ह्याचे रायटर आहे डॉक्टर जोसेफ मर्फी. यांचे प्रत्येक बुक्स मी रेफर करेल की वाचा म्हणून. नाव नेक्स्ट इज वाईज अँड अदरवाईज बाय सुधा मूर्ती. हे पुस्तक मला खूप आवडलं कारण यात मोठमोठे थेरीज नाही आहेत, ऑर्डिनरी लोकांच्या रिअल लाईफ एक्सपिरियन्समधून एक्स्ट्रा ऑर्डिनरी लेसन्स मिळतात. या बुकमध्ये मला एक गोष्ट खूप स्ट्रॉंगली जाणवली की आपण प्रत्येक व्यक्तीला फक्त त्याच्या ॲपिअरन्स, पैसा किंवा स्टेटसवरून जज करू नये. काही स्टोरीज ह्या खूप सिम्पल आहेत, पण त्या वाचल्यानंतर आपण लोकांकडे थोडं जास्त एम्पॅथीने पाहायला लागतो. सो दिस इज बुक टॉट मी समथिंग व्हेरी सिम्पल, बी काइंड बिकॉज यू नेव्हर रिअली नो वॉट समवन इज गोईंग थ्रू. कम्स कॅन बी स्ट्रेंजर अगेन. हे पुस्तक रिलेशनशिप आणि इमोशनल अटॅचमेंटकडे बघण्याचा एक वेगळा पर्स्पेक्टिव्ह देतं. मला यातून एक इम्पॉर्टंट लेसन मिळालं की प्रत्येक रिलेशनशिपचा एंड म्हणजे फेल्युअर नसतो. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला काहीतरी शिकवून पुढे जातात. आणि समटाईम्स लेटिंग समवन गो डझंट मीन यू स्टॉप केअरिंग, इट मीन्स यू फायनली स्टार्टेड चूसिंग युअर ओन पेस. सो नेक्स्ट वन इज दी अल्केमिस्ट बाय पाउलो कोएल्हो. हा बुक माझ्यासाठी एक स्टोरी नव्हतं, तर इट वॉज मोर अबाउट ड्रीम्स, करेज अँड द जर्नी टुवर्ड्स वॉट यू ॲक्च्युली वॉन्ट. आपण एखादा ड्रीम्स बघतो, पण त्याच्यासोबत अनसर्टन्टी येते. मी हे करू शकेन का, की लोक काय म्हणतील, मी फेल झालो तर. हे अल्केमिस्टने मला रिमाइंड केलं की डेस्टिनेशनपेक्षा जर्नीमध्ये आपण कोण बनतो हे जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि माझा फेवरेट टेकवे असा होता की ड्रीम बघणं इझी आहे, पण त्या ड्रीमसाठी अनसर्टन्टी असूनही पुढे चालत राहणं ही एक खरी गोष्ट आहे. ही गोष्ट मला या बुकमधून शिकायला मिळाली. नाव नेक्स्ट इज माय फेवरेट रिच डॅड पुअर डॅड. ॲक्च्युली हे बुक मी मुंबईवरून घेतलेलं. सो हॉनेस्टली ह्या बुकने माझा मनीकडे बघण्याचा पर्स्पेक्टिव्ह बदलला. म्हणजे आपण लहानपणापासून ऐकतो की गुड मार्क्स, गुड जॉब, गुड सॅलरी, दॅट्स इनफ. पण ह्या बुकने मला एक वेगळा प्रश्न विचारला की शिकवलं की मी फक्त पैसे कमवण्याचा विचार करते, की मी पैसे कसे मॅनेज आणि कसे ग्रो करायचे हे शिकते. मला ॲसेट्स, लायबिलिटीज, कॅश फ्लो आणि फायनान्शियल एज्युकेशन याबद्दल विचार करायला सुरुवात झाली. आणि माझ्यासाठी बिगेस्ट लेसन होता की अर्निंग मनी इज इम्पॉर्टंट, बट अंडरस्टँडिंग मनी इज इक्वली इम्पॉर्टंट. नाव लास्ट वन इज 48 लॉज ऑफ पॉवर बाय रॉबर्ट ग्रीन. ॲक्च्युली हे पहिल्याचं आहे माझ्या बुक्स. मी असे घरातून पुस्तकं उचलून आणते, ते त्याचे असतात. सो हा बुक बाकीच्या बुक्सपेक्षा कम्प्लिटली डिफरंट आहे. याने मला पॉवर डायनामिक्स आणि ह्युमन बिहेवियर, रिप्युटेशन्स, सोशल सिच्युएशनकडे जास्त केअरफुली ऑब्झर्व करायला शिकवलं. या बुकमधला मला प्रत्येक लॉ ब्लाइंडली फॉलो करायचा आहे असं नाही वाटलं. इन्स्टेड लोक कसे बिहेव करतात आणि काही सिच्युएशनमध्ये हिडन इंटेन्शन काय असू शकतात आणि आपल्याला रिप्युटेशन किती इम्पॉर्टंट असते हे ऑब्झर्व करायला शिकवलं. माझ्यासाठी हा बुकचा बिगेस्ट टेकवे आहे की बी अवेअर बट डोंट बिकम द मॅनिपुलेटिव्ह. सो लोकांना समजून घेणं आणि त्यांचा फायदा घेणं या दोन गोष्टी ह्या कम्प्लिटली डिफरंट आहेत. सो दिस इज ऑल अबाउट माय बुक रिव्ह्यू. थँक्यू.